सर्वांना माझा नमस्कार। आज मी हा व्हिडिओ बनवतोय एक 15-20 दिवसाआधी दारवा रोड यवतमाळ परिसरातून आम्हाला एक फोन आला होता। एक छोटं श्वानांचं पिल्लू म्हणजे 3-4 महिन्याचं असतील ते, त्याच्या गळ्याला कोणीतरी नायलॉनची दोरी बांधली होती। ती इतकी कसून बांधण्यात आली होती की त्याचा गळा पूर्णपणे 2 तुकडे झाले पाहिजेत अशा पद्धतीने ती दोरी बांधण्यात आली होती। त्या पिल्ल्याला पकडण्यामध्ये आणि त्याला ट्रीटमेंट करण्यामध्ये आम्हाला जवळपास 1 ते 2 तास लागला। त्याचा गळा जर तुम्ही व्हिडिओमध्ये बघाल तर इतना पूर्ण असा चिरलेला आहे, त्याच्यामुळे त्याला खूप जास्त प्रमाणात जखम झाली होती। पण देवाच्या कृपेने तो आज बऱ्यापैकी रिकव्हरी केलेली आहे त्यांनी। हा व्हिडिओ बनवण्याचा माझा उद्देश हाच होता की जेव्हापासून हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आलेला आहे तेव्हापासून लोक कुत्र्यांबद्दल खूप द्वेष राग मनात ठेवून काम करत आहेत। म्हणजे त्या छोट्याशा निष्पाप जीवाची काहीच चूक नव्हती की बिचारा 3-4 महिन्याचा पिल्लू होता ना, तो कोणाला तिथे चावला ना, त्यांनी कोणाला काही केलं तरी सुद्धा त्याच्या गळ्याला एवढा कसून दोरी बांधण्यात आली की त्याचं शरीर आणि धड वेगळं झालेलं पाहिजे। पण त्या बिचाराचं काय चूक त्यामध्ये? कारण की आज जर आपण मोकाट श्वानांसाठी आणि बाकी जनावरांबद्दल जर अशी क्रूर भावना ठेवू आणि त्यांच्यासाठी जर आपण तसे वागू तर ते कुठेतरी योग्य नाही आहे। कारण की ते मग आपल्यावर अटॅक करतात, आपल्याला ते पण दुखापती करतात, मोकाट श्वान चावतात, गाय बैल आपल्याला उडवतात। तर आपण पण त्यांच्या प्रती एक चांगली भावना ठेवली पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे। कारण की आज जर आपण त्यांना जपले नाही तर आपल्याला भविष्यात खूप त्रास होईल। कारण की ते आपल्या एका जीवसृष्टीच्या सायकलचा हिस्सा आहे। त्याच्यामुळे आपल्या सर्वांना या व्हिडिओच्या माध्यमातून मी हे सांगू इच्छितो की असं कृपया करू नका। कारण की काय की बिचाराचा जीव जाईल। कारण की आपल्या मुलासोबत जर असं कोणी केलं तर आपल्याला कसं वाटेल? तो पण एक श्वानाचं पिल्लू, कोणाला कोणाचा मुलगा आहे, कोणाला कोणाचं बाळ आहे, तर त्याच्याही आईला तेवढंच दुःख होते। तर त्यामुळे आपल्या सर्वांना या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला विनंती करू इच्छितो की आपण सुद्धा हे व्हिडिओ जास्तीत जास्त जागेवर शेअर करावी आणि अवेअरनेस करावी की जेणेकरून लोकांनी अशा पद्धतीचे कृत्य करू नये। कारण की त्या बिचारा निष्पाप जीवाचा काही त्यात दोष नसतो। धन्यवाद।